पति पत्नी के विवाद में मध्यस्थता करने वाले मामा की हत्या। भुसावल खड़का रोड परिसर के अयान कॉलोनी में पारिवारिक विवाद गहराने पर पति ने अपनी पत्नी के मामा की हत्या कर दी, जबकि पत्नी के पिता पर भी जानलेवा हमला कर गंभीर रूप से घायल कर दिया। यह घटना शुक्रवार दी 12 रात 8:30 बजे के करीब हुई। मृतक का नाम शेख समद शेख इस्माइल उम्र 40 निवासी कंडारी तहसील भुसावल है। संबंधित महिला के पिता शेख जमील शेख शकूर उम्र 52 निवासी धुले घायल हैं। संदिग्ध आरोपी का नाम सुभान शेख भिकन कुरैशी निवासी अयान कॉलोनी भुसावल है। सुभान शेख और उसकी पत्नी के बीच पिछले कुछ दिनों से विवाद चल रहा था। 2 दिन पहले पत्नी घर छोड़कर चली गई थी। सुलह के लिए शुक्रवार रात को रिश्तेदारों ने एक बैठक बुलाई थी। इसी दौरान विवाद बढ़ने पर सुभान शेख ने पत्नी के मामा समद शेख की छाती, गर्दन और पेट पर चाकू से कई वार किए। उसने ससुर शेख जमील पर भी हमला किया। दोनों घायलों को तुरंत भुसावल ग्रामीण अस्पताल और फिर जिला सामान्य अस्पताल में भर्ती कराया गया। हालांकि इलाज से पहले ही डॉक्टरों ने समद शेख को मृत घोषित कर दिया। शेख जमील का इलाज चल रहा है और उनकी हालत गंभीर है। घटना की जानकारी मिलते ही बाजारपेट पुलिस थाने के निरीक्षक राहुल वाघ अपनी टीम के साथ घटना स्थल पर पहुंचे। विभागीय पुलिस अधिकारी संदीप गावित ने भी जांच पड़ताल कर जानकारी ली। पुलिस ने आरोपी सुभान शेख को हिरासत में लेकर हत्या का मामला दर्ज करने की प्रक्रिया शुरू कर दी है। समद शेख मजदूरी करके अपने परिवार का पालन पोषण करते थे। उनके परिवार में पत्नी, बच्चे और भाई हैं। भुसावळ मधील जे आयन कॉलनी आहे यात सुभान शेख आणि त्याची पत्नी हे 4-5 वर्षापूर्वी लग्न झाले, परंतु त्यांचे कौटुंबिक वाद होते। ते सोबत राहतानाही ती पत्नी कधी भांडणामध्ये पुन्हा तिच्या घरी जात होती, पुन्हा येत होती। आज दुपारी देखील त्यांच्यात कधी कौटुंबिक वाद झाला, त्याच्यामुळे ती पत्नी घर सोडून तिच्या मामाच्या घरी गेली होती। त्याच्यानंतर त्या पत्नीचे वडील आणि तिचा मामा असे या जावाईला समजवण्यासाठी त्याच्याकडे आला असता त्यांच्यामध्ये भांडणं झाले आणि त्या भांडणातून जावाईने तिच्या वडिलांना व तिचे जे मामा आहेत त्यांना मारहाण केलेली आहे। त्या मारहाणीमध्ये तिचे मामा हे मयत झालेले आहेत आणि तिच्या वडिलांना देखील डोक्याला जखमा झालेल्या आहेत। त्यांच्या फिर्यादीवरून आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। याच्यामध्ये जावाईसोबत अजून कोणी इतर आरोपी आहेत का त्याचाही शोध सुरू आहे। सध्या जावाईला ताब्यामध्ये घेतलेला आहे आणि पुढील प्रक्रिया सुरू आहे। मयत झालेल्याचं नाव काय सर? मयत झालेला हा समद शेख इस्माइल राहणार कंडारी इथला आहे। तर ताब्यात कोण घेतलं? सुभान आहे जो जावाई, त्याला ताब्यामध्ये घेण्यात आलेला आहे। जखमी कोणी आहेत? जखमी तिचे वडील आहेत शेख जमील शेख ठाकूर, त्यांच्या डोक्याला मार लागलेला आहे। ते चांगले आहेत, ते जखमी आहेत। काय आरोपी किती आहे? ते आता तपासाची प्रक्रिया सुरू आहे। अजून याच्यामध्ये कोण कोण सहभागी होते ते तपास चालू आहे। काही तपास घटनास्थळ आता ती तपासाची प्रक्रिया चालू आहे, त्याचा आम्ही तो शोध घेत आहोत। ठीक आहे, धन्यवाद सर।